स्टार्टिंग सांगितलं नाही. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग सर्व बांधवांना. माझा आवाज सर्वांना येत असेल? 9:28 झाले मित्रांनो. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक लगेच इमिजिएटली सुरू करणार आहोत. तर त्यामुळे पुढच्या 2 मिनिटासाठी वेट करायचंय. तुमचा जो माईक आहे मित्रांनो तो बंदच ठेवायचा आहे. आणि माझा जर आवाज तुम्हाला येत नसेल तर तिथं माईकवरती क्लिक करा. ओके, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला येईल. वेबिनार सुरू करण्याच्या अगोदर 2 गोष्टी महत्वाच्या आहे मित्रांनो. माझा व्हिडिओ आणि माझा ऑडिओ तुम्हाला प्रॉपरली यायला हवा. जर काही अडचण असेल तर मला इथे चॅट बॉक्समध्ये रिप्लाय देऊ शकता. तुमचा जो आवाज आहे तो म्यूटच ठेवायचा आहे, कारण की तुमचा आवाज काय माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीये. आणि तुमच्या आवाजामुळे आपल्या मीटिंगमध्ये किंवा वेबिनारमध्ये जर डिस्टर्बन्सेस क्रिएट होतं तर त्याचा काहीच बेनिफिट आपल्याला राहणार नाही. ओके, सो मोस्ट वेलकम. जे पण बांधव आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाले आहेत तर त्या सर्व बांधवांचं एकदा स्वागत. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. सो बघा, एक शेअर मार्केट आणि रोबो ट्रेडिंग कॉन्सेप्ट याबद्दल आपण इकडे पुढचे 15 ते 20 मिनिटांसाठी डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगला जो टॉपिक आहे
तर मी तुम्हाला इकडे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहे. ओके, फाईन. जे पण बांधव जॉईन झाले त्या सर्व बांधवांचं स्वागत. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. तुम्ही कोणत्या लोकेशन वरून जॉईन झाले आहात, तर हे जर पॉसिबल असेल तर तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता मित्रांनो, जेणेकरून मला कळेल की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या लोकेशन वरून जॉईन झाले आहात. ओके, आणि रोबो ट्रेडिंगचा काही एक्सपिरियन्स तुम्हाला आहे किंवा रोबो ट्रेडिंग काय ऐकलंय, माहिती आहे? ओके, गिरीश सर रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. पॉसिबल असेल तर रिप्लाय देत चला, जेणेकरून आपल्याला काही टू वे कम्युनिकेशन करता येईल. ओके, सो फॉरेक्स ट्रेडिंग आणि इंडियन मार्केट या दोन्ही बद्दल पण इकडं प्रॉपर असं गायडन्स मी तुम्हाला करणार आहे मित्रांनो. पुणे पांडुरंग सर धन्यवाद. ओके, सो फाईन. निलेश सर थँक्यू, रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. जे पण बांधव जॉईन झाले पण त्यांना जर माझा आवाज येत नसेल तर तिथं माईकच्या सिम्बॉलवरती क्लिक करायचे, जेणेकरून माझा ऑडिओ तुम्हाला कनेक्ट होईल. ओके, फाईन. बघा मित्रांनो, मागच्या एक 3-4 दिवसापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी तुम्ही फेसबुकला, इंस्टाग्रामला काहीतरी आपली एक ऍडव्हर्टायझिंग बघितली असेल आणि त्या संदर्भात तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला असेल, बरोबर? तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी माझ्याबद्दल प्लस आपल्या वेबिनार बद्दल असेल किंवा आपल्या कॉन्सेप्ट बद्दल एक छोटे मोठे अपडेट्स मी टाकत असतो. नक्कीच ते अपडेट्स तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीची क्लिअरिटी आयडिया आली असेल. सो या पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये काहीतरी एक उल्लेखनीय डिस्कशन आपण इकडे करणार आहोत, जेणेकरून नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी फायदा जो आहे किंवा जो बेनिफिट आहे तो आपण कशा प्रकारे करू शकतो. तर ते इकडे मी एकदम ट्रान्सपरंटली क्लिअर कट तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या रोबो ट्रेडिंग कन्सेप्टचा काहीतरी चांगला बेनिफिट करून घेता येईल. ओके, तर नक्कीच वेबिनारमध्ये लास्ट मोमेंट पर्यंत टिकून राहा. एक वायफळ चर्चा नाही करणार मी, जे मुद्द्याचं आहे आणि एक शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून एक ट्रान्सपरंटली आणि क्लिअरली तुम्हाला सगळ्या गोष्टी इकडे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, सो वेबिनारच्या एंडिंगला एक प्रॉपर अशी एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो, जेणेकरून ती स्ट्रॅटर्जी जर तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये वापरताय तर तुम्हाला एक 80 ते 90% पर्यंत अॅक्युरेसी बघायला भेटेल. तर त्या स्ट्रॅटर्जीचा पण तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे बेनिफिट करून घ्यावा आणि नक्कीच छोट्या मोठ्या गोष्टी समजून घेऊन तुम्ही जर ट्रेडिंग मध्ये काम करताय तर तुम्हाला चांगल्या मोठ्या प्रकारे जो बेनिफिट आहे हा ट्रेडिंग मधून तुम्ही कमवू शकता मित्र. ओके, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात. बघा, एक शेअर मार्केट आणि एक्झॅक्टली फॉरेक्स ट्रेडिंग याबद्दल, रोबो ट्रेडिंग कन्सेप्ट बद्दल मी इकडे तुम्हाला एक पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये डिस्कशन क्लिअर कट सांगणार आहे. तर त्यामुळे आपण पुढचा टॉपिक लगेच इमिजिएटली सुरू करतो मित्रांनो. तर बघा, एक तुम्ही अशा प्रकारे एक पोस्टर आपलं बघितलं असेल, रोबो ट्रेडिंगच्या माध्यमात आपलं ट्रेडिंग सोपं झालंय आणि 20-30% प्रॉफिट आपण करू शकतो. 30-40% जनरली कमिटमेंट जे आहे तर ते असतं. तर इव्हन त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेलच. त्याच्या पुढे जाऊन इंडियन मार्केट असेल, कॅश मार्केट, फ्युचर, इक्विटी कॅश फ्युचर ऑप्शन आणि फॉरेक्स मार्केटची एक प्रॉपर अशी एक तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगेल. तर ती स्ट्रॅटर्जी तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये वापरताय तर नक्कीच तुम्हाला चांगल्या मोठ्या प्रकारे बेनिफिट तिकडे बघायला भेटेल मित्रांनो. ओके, आणि शेअर मार्केट जो टॉपिक आहे तर त्याबद्दलच आपण रोबो ट्रेडिंग कन्सेप्ट बद्दल इकडे डिस्कशन करणार आहोत. तर नक्कीच पुढचे 15 ते 20 मिनिटं मी जे काही तुम्हाला सांगणार आहे हे प्रॉपरली तुम्ही समजून घ्याल आणि जे पण काही क्वेश्चन्स असतील तर वेबिनार संपल्यानंतर मला तुम्ही विचारा किंवा उद्या आपण ऑन कॉल डायरेक्टली बोलू शकतो. ओके, सो पुढचे 15 मिनिटं मी जे काय सांगतो हे प्रॉपरली ऐकून घ्या आणि मग आपण काय क्वेश्चन्स असतील ते आपण तिकडे बोलूया. तर बघा, शेअर मार्केट म्हटलं तर एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट नावाचा प्रकार असतो आणि ती स्मार्ट पद्धतीला जर आपण स्मार्ट पद्धतीने जर आपण हँडल केलं तर प्रॉफिट बनण्याचे चान्सेस आपल्याला वाढणार आहे. पण शेअर मार्केटला आपण जर कन्फ्युजन मध्ये हँडल करतोय किंवा लॉसेस होण्याच्या भीतीने जर आपण ट्रेडिंग मध्ये काम करतोय तर आपला जो लॉसेस आहे मित्रांनो हा वाढत 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 खूप जास्त वाढतो आणि एक वेळ अशी येते की आपल्याला पूर्ण ट्रेडिंग बंद करावं लागतं, बरोबर ना? आता ह्या सगळ्या गोष्टी का होतात याच्यावरती आपण एक स्टडी जर केला तर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉपर नॉलेज नसतं किंवा नॉलेज असूनही पण खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. तर त्यामुळे लॉसेसची जी कारण आहे ते वाढत जातात मित्रांनो. ओके, आणि हे लॉसेसची कारण कशी कमी करता येतील तर त्याबद्दलच तुम्हाला मी पूर्ण कंप्लीट गायडन्स या पूर्ण 15-20 मिनिटांमध्ये सांगणार आहे. प्रॉपरली लक्ष देऊन ऐका आणि जे काही क्वेश्चन असतील तर आपण ऑन द डेट, उद्याच्या डेटला आपण बोलूया. ओके, सो सगळ्या गोष्टी सुरू करण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. माझ्याबद्दल सांगायचं जर झालं तर माझं नाव आहे संतोष रणदिवे. 2009 पासून मी एक्झॅक्टली शेअर मार्केटमध्ये काम करतोय आणि माझं एज्युकेशन जर सांगायचं झालं तर मी बीसीए केलंय. बीसीए नंतर मी एमसीए केलं, एमसीए नंतर मी एमबीए फायनान्स केलं. आता तुम्ही म्हणशाल
एज्युकेशन सांगण्याचं तात्पर्य काय? एक्झॅक्टली टेक्निकल सॉफ्टवेअर रिलेटेड माझं चांगला एक्सपिरियन्स आहे. माझं एज्युकेशन त्याच्यामध्ये आहे. प्लस त्याच्या पुढे जाऊन जे स्टॉक मार्केट किंवा फायनान्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याबद्दल पण मी तुम्हाला क्लिअरली आणि चांगल्या प्रकारे ऍडव्हान्स लेव्हलच्या टेक्निकली सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगू शकतो. तर त्यामुळे तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवू शकता. ओके. म्हणजे एक BCA, MCA सॉफ्टवेअर एज्युकेशन आहे आणि MBA फायनान्स म्हटलं तर तुम्ही माहिती असेल तुम्हाला. ऍज इकॉनॉमिकल कंडिशन वरती मी तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स करू शकतो. ओके. सो आपण एक कंपनी स्टार्ट केली 2014-15 मध्ये. तर ऍक्च्युली या कंपनीचं नाव आहे BWC ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड. तर तुम्ही जर इंटरनेटला जर सर्च कराल, ओके, BWC ट्रेडर्स म्हणून, तर तुम्हाला आपल्या कंपनीबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन तिकडे बघायला भेटेल. ओके. किंवा तुम्ही माझं नाव जरी टाकलं संतोष रणदिवे नाशिक. ओके. मी प्रॉपर नाशिकचा आहे मित्रांनो. आपलं जे वर्किंग चालतं हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण काम करतोय. आपलं एक ऑफिस ठाण्याला आहे, एक ऑफिस नाशिकला आहे आणि ऑल ओव्हर पुणे, गुजरात, दिल्ली, बँगलोर, बाकीच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये जे ऑनलाईन पद्धतीने जे वर्किंग आहे ते आपल्याकडे चालतं. ऑफलाईन जो प्लॅटफॉर्म आहे हा आपल्याकडे काहीच अवेलेबल नाही. सध्याच्या कंडिशनला 100% प्लॅटफॉर्म सगळा ऑनलाईन आहे. का? याचे कारण असं आहे मित्रांनो, शेअर मार्केट ऑनलाईन आहे, टेक्निकल गोष्टी सगळ्या ऑनलाईन आहे. ऑफलाईन अवेलेबल राहून काही फायदा नाही आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याकडे पण ऑनलाईनच आहे. ओके. सो रोबो ट्रेडिंग संदर्भात मी इकडे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर जे पण बांधव लास्ट मोमेंटला आता जॉईन झाले इतक्यात, त्यांच्यासाठी परत एक इन्फॉर्मेटिव्ह मेसेज आहे. वेबिनार संपेपर्यंत मी जे काही तुम्हाला सांगतोय हे प्रॉपरली ऐकून घ्या. जे काही क्वेश्चन्स असेल तर वेबिनारच्या लास्ट मोमेंटला आपण तिकडे डिस्कशन करूयात. ओके. आणि वेबिनारच्या एंडिंगला एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगेल. तर ती स्ट्रॅटर्जी पण तुमच्यासाठी मॅन्युअल ट्रेडिंगसाठी फायद्याची असणार आहे. ओके. सो बघा, मॅन्युअल ट्रेडिंग तुम्ही जे करताय, तर मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना खूप साऱ्या अडचणी मी फेस केल्या. ज्या अडचणी मी फेस केल्या त्याच अडचणी तुम्ही पण फेस करत असाल, बरोबर. म्हणजे अडचणी म्हणूया आपण किंवा ते प्रॉब्लेम्स म्हणूयात किंवा जे पण आपल्याला ज्या अडचणी येतात, तर त्या अडचणीवरती काहीतरी सोल्युशन म्हणून हा पूर्ण कन्सेप्ट मी इकडे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बघ, आता बघा, मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना एक मार्केटचं सिच्युएशन लक्षात घेणं आपल्याला गरजेचं असतं. ओके. आणि हा जर टॉपिक तुम्ही जर लक्षात घेतला तर तुम्हाला प्रॉफिट बनणार आहे. अदरवाईज तुम्हाला मार्केटमध्ये कधीच प्रॉफिट नाही बनणार आहे. ओके. सो हा जे एक टेक्निकल टॉपिक मी इकडे सांगतोय तुम्हाला, हा तुमच्यासाठी मॅन्युअल ट्रेडिंग करत असाल, रोबो ट्रेडिंग करत असाल, कुठे काही करा तुम्ही, हा टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि तो जर तुम्ही समजून घेतला तर तुमचे विनिंग चान्सेस, प्रॉफिटेबल चान्सेस वाढतील. आणि तुम्ही जर न समजून घेतला, जर ट्रेडिंग मध्ये काम करताय, तुमचा कधीच प्रॉफिट नाही बनणार. ओके. सो बघा, एक जनरल सिच्युएशन जर आपण पकडली निफ्टी आणि बँक निफ्टीची, बँक निफ्टीचे विषय संदर्भात बोलूयात आपण, कारण की ते इंडेक्स आहे आणि त्याच्यावरती ओव्हरऑल 70% मार्केट डिपेंडन्स करतो. ओके. सो बघा, एक जनरल सिच्युएशन जर बघितली ती 60 ते 70% नॉर्मल कंडिशन मध्ये मार्केट चालतं, म्हणजे नॉर्मल सिच्युएशन असते मार्केटची. आणि 20 ते 30% मार्केट जर पकडलं तर ते अबनॉर्मल कंडिशन असतं. ओके. सो नॉर्मल कंडिशन काय आहे आणि अबनॉर्मल कंडिशन काय हे जर आपल्याला कळलं किंवा आपण जर समजून घेतलं तर विनिंग चान्सेस किंवा प्रॉफिटेबल चान्सेस आपले वाढणार आहे. आणि आपण न समजून घेता फक्त ट्रेड मारायचा म्हणून जर ट्रेड मारतोय तर काही वेळेस प्रत्येक ट्रेड लॉस मध्ये जाऊ शकतो. ओके. तर त्यामुळे ही एक जनरल सिच्युएशन समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ही सिच्युएशन जो ट्रेडर समजून घेईल तर तोच मार्केटमध्ये टिकून राहील आणि तोच प्रॉफिटेबल विनिंग चान्सेस जो आहे तो राहील तिकडे. ओके. सो बघा, मार्केटची सिच्युएशन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तर निफ्टी बँक निफ्टीचं जर बोलायचं जर झालं तर 60 ते 70% मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा एक अंदाज मी तुम्हाला सांगतोय. सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन होतं. मार्केट ओपन झालं तर 10 वाजेपर्यंत थोडंसं फ्लक्च्युएशन करतं 100-200 पॉईंटमध्ये. आणि लमसम 10 वाजेपासून तर 1 ते 1:30 वाजेपर्यंत एक मुवमेंट होते 150-200 पॉईंटची बँक निफ्टीला. आणि 1:30 वाजेनंतर ते 3 वाजेपर्यंत परत एक 200 पॉईंटची मुवमेंट होते. म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये 300 ते 400 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये होते. आता हे झालं नॉर्मल मार्केट. आता अबनॉर्मल सिच्युएशन काय होऊ शकते, एक तर मार्केट गॅप अप ओपन होईल किंवा गॅप डाऊन ओपन होईल किंवा मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट होऊन जाईल किंवा काही वेळेस मार्केटमध्ये मुवमेंटच नाही राहणार किंवा मार्केट खूपच व्हॉलटाईल राहील किंवा साईडवेज राहील. तर ही जी कंडिशन्स आहे तर याला आपण म्हणूयात 20 ते 30% मार्केट जे आहे ते साईडवेज राहू शकतं. ओके. सो नॉर्मल कंडिशन, या नॉर्मल कंडिशन मध्ये प्रॉफिट बनतो आणि बनायला पाहिजे. आणि अबनॉर्मल कंडिशन असेल तर त्या कंडिशनला मलाही प्रॉफिट बनत नाही, तुम्हाला पण प्रॉफिट नाही बनणार आहे. त्या कंडिशनला तो जो सेशन आहे किंवा ती जी कंडिशन आहे तर त्याला आपण अवॉइडच केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. आता ते अवॉइड कसं करायचं, टाळायचं कसं, या सगळ्या गोष्टी टेक्निकली तुम्ही जर समजून घेतल्या तर तुम्हाला प्रॉफिटेबल चान्सेस असणार आहे. ओके. सो हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे नॉर्मल सिच्युएशन, अबनॉर्मल सिच्युएशन, याच्यावरतीच आपला पूर्ण बोर्ड जो आहे तो पण काम करेल. 60 ते 70% मार्केट सिच्युएशन नॉर्मल असते, त्याच्यामध्ये कोणताही ट्रेडर प्रॉफिट करू शकतो. आणि 20 ते 30% मार्केटमध्ये किती एक्सपर्ट लेवलचा जरी ट्रेडर असेल तर तो काही वेळेस खूप मोठा प्रॉफिट करेल किंवा काही वेळेस पूर्ण लॉसेस जो आहे तो खूप मोठा करू शकतो, बरोबर ना. पण एक जनरल सिच्युएशन जर पकडली तर हे जे 20-30% मार्केट सेशन आहे तर याच्यामध्ये ट्रेड करणं टाळा किंवा ते अवॉइड करा.
आणि नॉर्मल कंडिशन मध्ये पण तुम्हाला लॉस होत असेल तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकताय. ओके, सो या सगळ्या गोष्टी आपण एक टेक्निकली समजून घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण मॅन्युअल ट्रेडिंग करतो मित्रांनो, तर मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना खूप साऱ्या गोष्टीच्या अडचणी मला येत होत्या, त्याच अडचणी तुम्हाला येत असतील. म्हणजे मार्केटमध्ये तुमची ट्रेडिंग कन्सेप्ट आणि माझी ट्रेडिंग कन्सेप्ट याच्यात वेगळं काही नाही आहे. फक्त रोबो ट्रेडिंग कन्सेप्ट मी आता सध्या नवीन बनवलाय मागच्या 4 वर्षापासून, आणि याच्यामध्ये काहीतरी मला बेनिफिट झालाय, तो तुम्हाला बेनिफिट करून देण्याचा प्रयत्न मी इकडे सांगणार आहे. ओके, सो मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना मार्केटला अनालिसिस करणं, ट्रेडिंगचं नॉलेज गरजेचं आहे. स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा, डीमॅट अकाउंट ऑपरेट करा, खूप साऱ्या गोष्टी येतात, बरोबर ना. त्याच्या म्हणजे एखादा आपल्याला जर ट्रेड घ्यायचा आहे तर डीमॅट अकाउंटला प्लेस करेपर्यंत मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट होऊन जाते. ओके, आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर आपल्याला हँडल करणं सोपं नाही आहे किंवा ते खूप सारं कॉम्प्लिकेटेड आहे. तर त्याच्यामुळे जे लॉसेसचे कारण आहे ते खूप सारे वाढतात. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला त्यावेळेस अनुभव नसतो, बरोबर ना. त्यावेळेस खूप मोठी प्रॉपर आपल्याला स्ट्रॅटेजी नसते, खूप मोठं कन्फ्युजन होतं, त्यावेळेस टाइम भेटत नाही, पेशन्स नसतात, मार्केटला कंटिन्युअसली वॉच करत बसणं हा एक पर्याय आपल्याकडे उरतो. बरं, जे पण काही नवीन ट्रेडिंग मध्ये ट्रेडर येतात तर त्यांना एकच टॉपिक माहिती असतो, 9:15 मार्केट ओपन झालं तर 9 वाजेपासून तर लमसम 3:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला बसायचे आणि 1,000-2,000 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला कमवायचा. पण एक्झॅक्टली ते सगळं ऍक्च्युली सीन मध्ये होतं किंवा ते आपल्याला माइंड सेट मध्ये असतं, पण ऍक्च्युली रिअलिटीमध्ये ते वेगळंच होतं. आणि त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी बघूनही पण किंवा सगळ्या गोष्टी माहित असून पण आपल्याला जर लॉस होतोय तर याचा अर्थ आपल्याला कुठं काहीतरी चेंजेस करायला पाहिजे. ओके, सो हे जे मेजर कारण आहे लॉसेस होण्याचे, म्हणजे मार्केटला आपण अंडरस्टँडिंग करत नाही किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहित नसतात किंवा सगळ्या गोष्टी माहित असून पण आपल्याला काही वेळेस जो ट्रेड पाहिजे तो ट्रेड आपल्याला पिक करता येत नाही. म्हणजे प्रीमियम सिलेक्शन करण्यापासून एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेशन मध्ये जातात आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जो रिझल्ट आहे आपल्याला काही बघायला भेटत नाही. ओके, तर या सगळ्याच गोष्टीवरती एक प्रॉपर तुम्हाला सोल्युशन मी सांगणार आहे मित्रांनो. तर ते सोल्युशन आहे रोबो ट्रेडिंग सिस्टम. आता रोबो ट्रेडिंगची स्ट्रॅटर्जी पण मी इकडे तुम्हाला क्लिअर कट सांगेल. कन्सेप्ट काय आहे, स्ट्रॅटर्जी काय आहे, आणि इव्हन ही जी कन्सेप्ट ही नेक्स्ट लेवलची कन्सेप्ट आहे, तुम्हाला आज न उद्या ह्या ट्रेडिंग कन्सेप्टची गरज पडणारच आहे. ओके, सो नक्कीच तुम्ही त्याच्यावरती आता जर थोडाफार स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होणार आहे. आणि याचा काही अजून नवीन काही 2024 मध्ये येत्या मागच्या 4-5 दिवसामध्ये आपण नवीन काही अपडेट्स आहे अपडेट दिलेले, तर ते अपडेट पण तुम्हाला मी इकडे सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी फायद्याच्या ठरतील. आता बघा आपल्याकडे जे बोट सिस्टम आहे मित्रांनो, तर हे आहे इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट दोन्ही पण आपल्याकडे फुली ऑटोमेशन बोट आपण डेव्हलप केले आहे. ओके, तर याच्या अगोदर तुम्ही जर वेबिनार वगैरे अटेंड केला असेल तर थोडासा डिफरंट होता, पण आता सध्याच्या कंडिशनला इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट दोन्ही 100% ऑटोमेशन बोट आहे आपल्याकडे. आणि त्याच्या माध्यमातून एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट आणि फुली ऑटोमेशनच्या माध्यमातून एक 60 ते 70% इव्हन 80% पर्यंत पण अॅक्युरसी जी आपल्याला भेटते. आणि 30 ते 40% पर्यंत जे रिटर्न आहे हे महिन्याकाठी आपण बघू शकतो, भेटू शकतं. आणि प्लस मार्केटमध्ये चांगली मुवमेंट असेल तर 100% प्लसचे प्रॉफिटेबल चान्सेस आपल्याला बघायला भेटतील. याचा सगळ्यांचा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन, लाईव्ह रेकॉर्ड जे आहे तर तुम्हाला बघायला भेटेल, चेक करायला भेटेल. तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता. ओके, सो बघा इंडियन बोट संदर्भात मी तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात क्लिअर आउट करतोय. इंडियन मार्केटचा जो बोट आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये खास करून निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण काम केलेलं आहे. ओके, सो निफ्टी, बँक निफ्टी पकडून अशा 3 स्ट्रॅटेजी तुम्हाला आपण ऍक्टिव्हेट करून देतो. या 3 स्ट्रॅटेजी कशा आहे, कशा काम करतात, तर ते तुम्हाला आपण ऑन प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन मध्ये दाखवणार आहोत. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घेतलं तर विनिंग चान्सेस किंवा मार्केटमध्ये प्रॉफिटेबल चान्सेस तुमचे वाढणार आहे. ओके, सो जनरली मी मगाशी सांगितलं स्टार्टिंगला 60 ते 70% अॅक्युरसी लेवल जी असते किंवा नॉर्मल मार्केटचं बिहेवियर जसं असतं, तर त्या बिहेवियरवरती ही पूर्ण मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी काम करेल. कमीत कमी 30-40% आणि जास्तीत जास्त 100-200% पर्यंत प्रॉफिटेबल चान्सेस जे आहे ते आपल्याला ह्या पूर्ण ऑटोमेशन टूलमध्ये बघायला भेटतील. ओके, सो ह्या पूर्ण बोर्डची सिंपल स्ट्रॅटेजी ट्रेंड फॉलोइंग कन्सेप्ट. म्हणजे मार्केट जर अप ट्रेंडला असेल तर कॉल बाय होईल, म्हणजे आपण खास करून निफ्टी, बँक निफ्टी ऑप्शन मार्केटमध्ये काम करतो. तुम्हाला फ्युचर पाहिजे असेल तर फ्युचर पण देऊ आपण. ओके, कॅश पाहिजे असेल तर कॅश पण देऊ, बरोबर. म्हणजे कॅश, फ्युचर, ऑप्शन तुम्हाला जे पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण छोटे मोठे मॉडिफिकेशन आपण तुम्हाला करून देऊ. पण याच्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचा जो ट्रेंड फॉलोइंग कन्सेप्ट आहे ऑप्शन ट्रेडिंगला, तर तो चांगला काम करतो. याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रिटर्न आपल्याला बघायला भेटेल. आता ह्या ज्या तिन्ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा सांगेल, म्हणजे लाईव्ह तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन आपण देऊयात. सगळ्या गोष्टी प्रॉपर्ली समजून घ्या, चेक करा आणि मग त्याच्यानंतर वर्किंग आपल्यासोबत तुम्ही सुरू करा. आता याच्यामध्ये एक स्टॉप लॉस आपण लावलाय पूर्ण स्ट्रॅटेजीचा पर डेचा 1,000 रुपयाचा. म्हणजे जर एक दिवसामध्ये जर 1,000 रुपयाचा स्टॉप लॉस जर झाला त्या दिवशी पुढचं ट्रेडिंग काय होणार नाही. तुम्हाला जर पुढचं ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही त्याला परत रिऍक्टिव्हेट करू शकता. आणि प्रॉफिट जर म्हटलं तर प्रॉफिट आपण अनलिमिटेड ठेवलाय, म्हणजे तो 500, 1000, 2000, 5000, 10,000 अनलिमिटेड होऊ शकतो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे वर्किंग चालतील, कशा प्रकारे काय कन्सेप्ट आहे, तर हे तुम्हाला एक जनरली हा वेबिनार जो आहे किंवा मीटिंग आहे थोडक्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे.
आणि लाईव्ह वर्किंग जे आहे कशा प्रकारे मार्केटमध्ये बोट आपला काम करतो याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला मंडे टू फ्रायडे मार्केट आवर्स मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. इंडियन असेल इंडियन, फॉरेक्स असेल फॉरेक्स. आता बघा हा जो पूर्ण बोट आहे मित्रांनो याची काय गरज पडली आपल्याला तर याची पूर्ण 100% मला गरज वाटली, मी आपण डेव्हलपमेंट केलाय. तुम्हाला पण 100% गरज आहे. का गरज आहे कारण की याला कुठल्या प्रकारे टाइम द्यायची गरज नाही. फुल ऑटोमेशन आहे. सॉफ्टवेअर जशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेंड आहे त्या प्रकारे ट्रेडिंग करणार आहे. अजून एक टॉपिक सांगायचा जर झाला, ज्या दिवशी मार्केटमध्ये मुवमेंट नाही आहे किंवा ट्रेंड नाही आहे किंवा खूप सारं फ्लक्च्युएशन कन्फ्युजन आहे तर त्यावेळेस तुम्हाला मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये लॉस होणार आहे. ऑटोमेशन मध्ये पण लॉस होणार पण एक लिमिटेड लॉस होणार आहे. मग तुम्ही जर मॅन्युअल करताय तर तुमचा 2,000 10,000 डायरेक्टली अकाउंट जे आहे खूप मोठा लॉस होऊ शकतो. पण इथं ऑटोमेशन मध्ये एक सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी आपण सेट केल्या आणि त्याच्या माध्यमातून जो विनिंग चान्सेस आहे, प्रॉफिटेबल चान्सेस आहे हे आपल्या तिकडे कम्प्लिटली वाढणार आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपला जो टेलिग्राम चॅनलची लिंक मी कंटिन्यू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच त्या सगळ्या गोष्टी चेक करत जा, बघून घ्या. ट्रेडिंगच्या काही लेवल्स आहे, काही अपडेट्स आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण तिकडे टाकत असतो. नक्कीच तुमच्या फायद्याच्या काही गोष्टी तिकडे तुम्हाला बघायला भेटतील, शिकायला भेटतील. ओके, सो टेलिग्राम चॅनल तुम्ही मस्ट जॉईन करून घ्या. आता ह्या पूर्ण बोर्डसाठी एका स्ट्रॅटर्जीला म्हणजे तुम्हाला ह्या इंडियन मार्केटचा जो बोट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला 3 स्ट्रॅटर्जी आपण ऍक्टिव्हेट करून देणार आहे. ओके, प्रत्येक एक स्ट्रॅटर्जीला 10,000 रुपयाचं कॅपिटल रिक्वायर्ड आहे. बरं, तुम्ही तिन्ही स्ट्रॅटर्जी ऍट ए टाइम वर्किंग करू शकता किंवा एक स्ट्रॅटर्जी ऍट ए टाइम वर्किंग करू शकता. ओके, सो याचे जे रिझल्ट आहे 70%, 60-70% अॅक्युरसी तुम्हाला बघायला भेटेल. 30 ते 40% जे रिटर्न आहे हे तुम्हाला मंथली जे आहे ते तिकडे बघायला भेटेल. आता हा जो पूर्ण बोर्ड सिस्टम मित्रांनो, तर या बोर्ड सिस्टम मध्ये तुम्हाला एक पूर्ण कम्प्लिटली ट्रेनिंग जे आहे तर ते पण आपण ऑफर करतो. म्हणजे इव्हन मार्केटचं सिच्युएशन काय, मार्केटमध्ये काय राहू शकतं, बोर्ड कसा काम करतो, बोर्डला आपण कशा प्रकारे चालू बंद करू शकतो किंवा एक फुली ऑटोमेशन पण आहे. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला टेक्निकली सगळ्या गोष्टी आपण शिकवणं आपलं कर्तव्य आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपर्ली समजून जेव्हा घ्याल तेव्हा तुमचा बेनिफिट जो आहे तो अजून मल्टिप्लाय होण्याचे चान्सेस वाढणार आहे. ओके, सो एक ऍप देतो तुम्हाला आपण इंडियन कुबेर म्हणून. तर हे जे ऍप आहे याच्यामध्ये तुम्हाला काही शेअर मार्केटचे काही कोर्सेस जे आहेत ते आपण शिकवतो. खास करून शेअर मार्केट फंडामेंटल झालं, त्याच्यानंतर ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस झालं, बरोबर ना. म्हणजे इव्हन मार्केटचे प्राइस ऍक्शन वगैरे जे आहे म्हणजे इव्हन ए पासून तर झेड पर्यंत जे ट्रेडिंगचे जे डिटेल्स गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या तुम्हाला आपण क्लिअर कट इकडे शिकवणार आहोत. शेअर मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन काय असतं, त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन ट्रेडिंग काय असतं, कॉल ऑप्शन काय, पुट ऑप्शन काय किंवा एक प्रो ट्रेडर थेरी आपण एक डेव्हलप केली आहे. ही थेरी स्वतः मी डेव्हलप केली मित्रांनो. तर ह्या थेरीचं एक एक्झाम्पल तुम्हाला लास्ट मोमेंटला एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. तर त्या स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून तुम्हाला इकडे शिकायला भेटेल. ओके, पण याची पूर्ण एक कम्प्लिटली जी थेरी आहे तर ती थेरी आपण पूर्ण कोर्सेस बनवला आणि त्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे जे आउटपुट आहे ते बघायला भेटेल. प्लस या पूर्ण मेंबरशिप प्लॅन मध्ये लाईफ टाइम साठी सपोर्ट तुम्हाला भेटणार आहे. लाईफ टाइम साठी जे ऍडवाइस आहे तर ते तुम्हाला भेटणार आहे. भविष्यात नवीन काही अपडेट्स तुम्हाला आपल्याकडनं भेटतील तर ते तुम्हाला लाईफ टाइम साठी फ्री देणार आहोत. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घेणं आणि त्या समजून घेऊन त्याच्यावरती वर्किंग करणं हा एक प्रॉपरली वर्किंग वे असणार आहे. बघा, एक ऍप देतो तुम्हाला आपण अशा प्रकारे इंडियन कुबेर म्हणून. ही ऍप तुम्हाला लाईफ टाइम साठी आपण ऑफर करतो. याच्यामध्ये तुम्हाला 3 स्ट्रॅटर्जी असेल प्लस अजून एक महत्वाचे जे अपडेट्स आहे मित्रांनो तर ते अपडेट्स पण मी तुम्हाला सांगेल. निफ्टीची एक स्ट्रॅटर्जी आहे, सॉरी निफ्टीच्या 2 स्ट्रॅटर्जी आहे, बँक निफ्टीची एक स्ट्रॅटर्जी आहे आणि अजून एक महत्वाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आपण इकडे ऍड केलाय मित्रांनो. तर तो असणार आहे 2 ट्रेडिंगचे तुम्हाला बटन आपण देणार आहोत. आता हे ट्रेडिंगचे बटन म्हणजे काय, का फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादा ऑप्शन कॉल बाय करायचा आहे, ओके सर तुम्हाला काय करावं लागतं, एखादा प्रीमियम सिलेक्ट करा, बाय करा, स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा आणि त्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊन जातात आणि गोंधळ होऊन जातो तुमचा. ओके, तर त्या कंडिशन मध्ये 1 क्लिक मध्ये तुम्ही एखादा प्रीमियम बाय करू शकता स्टॉप लॉस टार्गेट सहित, बरोबर. 1 क्लिक मध्ये तुम्ही ह्या बोटवरून तुमच्या डीमॅट अकाउंटला ट्रेड घेऊ शकता. असे तुम्हाला कॉल आणि पुटचे 2 बटन आपण ऑफर करतोय आणि तो तुमचा बेनिफिट आहे का 1 क्लिक मध्ये तुम्ही तिकडे एक्झिट पण करू शकता. ओके, सो हा एक महत्वाचा पॅटर्न आपण तुम्हाला इकडे देणार आहोत. आता हा जो पूर्ण प्लॅन आहे मित्रांनो, मेंबरशिप प्लॅन आहे, तर याची ऍक्च्युअली कॉस्टिंग आपली 11,500 रुपये. पण एक डिस्काउंटेड ऑफर मध्ये तुम्हाला हा जो पूर्ण मेंबरशिप प्लॅन आहे हा फक्त आणि फक्त आपण देणार आहोत 6,500 रुपयामध्ये लाईफ टाइम साठी. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल परत एकदा ओव्हरव्ह्यू सांगतो मी तुम्हाला. तर याच्यामध्ये खास करून तुम्हाला लाईफ टाइम साठी हा पूर्ण मेंबरशिप प्लॅन असणार आहे. या पूर्ण लाईफ टाइम मेंबरशिप प्लॅन मध्ये तुम्हाला 6 कोर्सेस भेटणार आहे, बरोबर. प्लस त्याच्यामध्ये 3 स्ट्रॅटर्जी भेटणार आहे, 2 ट्रेडिंगचे बटन्स भेटणार आहे आणि भविष्यात काही नवीन अपडेट येतील ते अपडेट पण तुम्हाला टोटली कम्प्लिटली इकडे फ्री भेटणार आहे. ओके, सो हा पूर्ण मेंबरशिप प्लॅन अशा प्रकारे असेल. पण आता इव्हन फॉरेक्स मार्केट बद्दल तुम्हाला एक डिटेल्स मी थोडक्यात सांगतो. फॉरेक्स मार्केटचा 100% ऑटोमेशन वरती आपल्याकडे बोट अवेलेबल आहे. ओके, सो हा जो पूर्ण आपला मेंबरशिप प्लॅन आहे मित्रांनो इंडियन मार्केटचा, याची कॉस्टिंग आहे 6,500 रुपये आणि याची दुसऱ्या महिन्यापासून सर्व्हर चार्जेस असतील 350 रुपये पर मंथ. ओके, आणि हा जो आहे तो लाईफ टाइम साठी तुम्हाला भेटणार आहे.
आता फॉरेक्स मार्केटचा जो बोट आहे मित्रांनो, तर हा फॉरेक्स मार्केटचा बोटसाठी आपल्याकडे क्रायटेरिया आहे का तुम्हाला लॅपटॉप लागेल आणि लॅपटॉपवरून तुम्ही फुली ऑटोमेशन बोटवरती काम करू शकता. दिवसातून 5-10 मिनिटं जरी देताय तरी ह्या बोटवरती तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता किंवा 100% ऑटोमॅटिक याच्यावरती काम होईल. आता याची स्ट्रॅटेजी सेम आहे. ट्रेंड फॉलोइंग कन्सेप्ट आहे. ऑल पेअर्सला काम करेल. तुम्ही जी पण पेअर्स लावाल किंवा ज्या पेअरवर तुम्हाला काम करायचंय त्या सगळ्याच पेअरवरती काम करेल. याचा जो डेमॉन्स्ट्रेशन आहे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मंडे टू फ्रायडे मध्ये बघायला भेटेल मित्रांनो. याची जी इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड आहे, ओके, अजून एक महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगायला आवडेल मला. इंडियन मार्केटचा बोर्ड जो तो महत्वाचा आहे, पण त्याच्या पुढे जाऊन फॉरेक्स मार्केटचा आपला जो बोर्ड आहे तर त्याचे इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड पण तुम्हाला आपण शेअर करतो. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घेतल्या तर नक्की तुमचा बेनिफिट वाढणार तिकडे. ओके, सो याचा जो कम्प्लिटली ट्रेनिंग आहे मित्रांनो, तर ते ट्रेनिंग पण आपण तुम्हाला देतो. फॉरेक्स मार्केट बेसिक झालं, त्याच्यानंतर इव्हन टेक्निकल अनालिसिस झालं, बरोबर. टेक्निकल अनालिसिस नंतर फॉरेक्स ट्रेडिंगच्या काही स्ट्रॅटेजीज आहे किंवा बोट कसा हँडल करायचा, बोटचे काही सेटिंग्स आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण शिकवणार आहोत. ओके, सो प्रॉपरली सगळ्या गोष्टी समजून घ्या. पुढच्या 5 मिनिटासाठी वेबिनार आपण कंटिन्यू ठेवणार आहोत आणि मग काही क्वेश्चन्स असतील आपण तिकडे बोलूया. आता हा जो पूर्ण फॉरेक्स मार्केटचा बोट आहे तर हा कशा प्रकारे ऑपरेट करायचा, कशा प्रकारे स्टार्ट स्टॉप करायचा, टेक्निकल बाजू काय, म्हणजे बोटच तुम्हाला आपण देणार आहोत. इंडियन फॉरेक्स दोन्ही पण तुम्हाला बोटच देणार आहोत. सगळ्या टेक्निकल छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यावरती वर्किंग करा. ओके, सो याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मंडे टू फ्रायडे तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्या गोष्टी वर्किंग आवर्स मध्ये तुम्हाला दाखवूयात. याच्यामध्ये इंडियन मार्केटचा बोटच्या व्यतिरिक्त फॉरेक्स मार्केट जो बोट आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये पण तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट, लाईफ टाइमची जी कन्सल्टिंग आहे किंवा जी ऍडवाइस आहे तर तेही तुम्हाला आपण इकडे फ्री देतो. एक ऍप देतो मित्रांनो आपण तुम्हाला, एक फॉरेक्स गुरु म्हणून. तर ह्या ऍपमध्ये तुम्हाला कोर्सेस, बोट, सेटिंग्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. याची जी कॉस्टिंग आहे सध्याच्या कंडिशनला तर ती आहे ₹9,999. पण एक डिस्काउंट ऑफर मध्ये पुढच्या काही दिवसासाठी लिमिटेड टायमिंगसाठी ₹2,999 आपण लाईफ टाइम साठी देतोय. ओके, आणि इव्हन याची जी कॉस्टिंग आहे मित्रांनो तर ही पुढच्या 8 दिवसामध्येच वाढणार आहे. कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये होणार आहे. का? याचे कारण असं आहे, हा जो बोट याच्या अगोदर सेमी ऑटो होता पण आपण सध्याच्या कंडिशन फुल ऑटो करतोय म्हणून फुल ऑटोमेशन मध्ये तुम्हाला बोट आपण ऍक्टिव्हेट करून दिलाय. तर त्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला ही प्राइसिंग आहे ₹2,999, ₹3,000 अराउंड. पण याची कॉस्टिंग नेक्स्ट वीक मध्ये डायरेक्टली 10,000 प्लस वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100% ऑटोमेशन वरती हा बोट बघायला भेटेल. ओके, सो याचे सर्व्हर चार्जेस वगैरे काही नाहीये. हा लाईफ टाइम बोट आपण तुम्हाला देतोय आणि नक्कीच त्याच्यामधून चांगल्या प्रकारे पूर्ण टेक्निकल बाजू प्लस ट्रेनिंग आणि बोट या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण भेटणार आहे. फक्त आणि फक्त फॉरेक्स मार्केटचा जो बोट आहे तो आहे ₹2,999. ओके, सो ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. जे पण काही तुमचे क्वेश्चन्स असतील, जे डाऊट्स असतील, आपण ऑन कॉल उद्याच्या डेटला आपण डिस्कशन करूया. ओके, सो मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार होतो, जसं मी तुम्हाला कमिटमेंट दिली होती. तर ती स्ट्रॅटेजी अशी असेल का लमसम 10 बाजून म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, कॅश फ्युचर ऑप्शन आणि एमसीएक्स कमोडिटी इन फॉरेक्स या सगळ्यांसाठी ती स्ट्रॅटेजी काम करेल. स्ट्रॅटेजी अशी असेल का लमसम 10 वाजून 30 मिनिटाचा जो टायमिंग आहे, 10:30 वाजेनंतर जर मार्केटचा ट्रेंड आहे तर त्या ट्रेंडमध्ये तुम्ही ट्रेड घ्या. म्हणजे मार्केट जर अप ट्रेंडला असेल तर तुम्ही इंडियन मार्केटचं जर काम करताय, ऑप्शन करताय तर कॉल बाय करा. ओके, डाऊन ट्रेंड असेल तर पुट बाय करा किंवा जर तुम्ही फॉरेक्स करताय तर तुम्ही बाय सेल करू शकता. कॅश फ्युचर ऑप्शन तुम्ही कोणत्याही स्ट्रॅटेजीवरती काम करा, विनिंग चान्सेस असतील 90 ते 95%. सो हा एक पूर्ण क्लिअर कन्सेप्ट मी तुम्हाला इकडे सांगण्याचा प्रयत्न केलाय. जे पण काही डाऊट्स असतील तर ते आपण ऑन द कॉल उद्याच्या डेटला आपण डिस्कशन करूयात. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या असतील. जे तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण उद्या बोलूयात. ओके, सो 9:53 झाले. पुढच्या 5 मिनिटासाठी आपला जो वेबिनार आहे तो कंटिन्यू राहील. इथं चॅट बॉक्सला हा जो पूर्ण कन्सेप्ट मी इकडे तुम्हाला सांगितला मित्रांनो, तर त्या कन्सेप्टमध्ये जे पण बांधव उत्सुक आहेत तर त्या सर्व बांधवांसाठी एक महत्वाचा इंटिमेशन आहे, सूचना आहे का इथे चॅट बॉक्समध्ये एक लिंक मी शेअर केली आहे. तर तो जो फॉर्म आहे मित्रांनो तो फिल करून द्यायचा आहे तुम्ही, जेणेकरून तुम्हाला आपल्याकडनं उद्या कॉल येईल. तुम्हाला लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन, लाईव्ह सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली तुम्ही समजून घ्या, चेक करा आणि मग तुम्ही आपल्यासोबत वर्किंग स्टार्ट करा, जॉईन करा. ओके, सो मोस्ट वेलकम. 9:53 झाले. आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला मीटिंग संपल्याबरोबर कॉल करू शकता. तुमचा आवाज काय माझ्यापर्यंत पोहोचणारा नाहीये तर त्यामुळे तो एक ऑब्स्ट्रॅकल असू शकतो. जे पण काही क्वेश्चन्स असतील तर मला ऑन कॉल विचारा. जे उत्सुक बांधव त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचे. ओके, जेणेकरून तुम्हाला आपल्याकडनं कॉल येईल किंवा आपले जे डिस्कशन ते आपण प्रॉपरली तिकडे करूया. ओके, सो वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्व बांधवांचं वेलकम, स्वागत आणि धन्यवाद. त्यामुळे जे पण बांधव उत्सुक आहेत त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचे आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मंडे टू फ्रायडे आपण मार्केट आवर्स मध्ये बघू शकतो. ओके, आणि फाईन.
ओके. वेळेचं एक आपल्याकडे नियोजन आहे. 10 वाजता आपला वेबिनार ऑटोमॅटिकली इकडे बंद होईल. तर त्यामुळे जे पण बांधव उत्सुक आहेत, त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा आहे. जे पण काही क्वेश्चन असेल तर आपण ऑन द कॉल उद्या डिस्कशन करूयात मित्रांनो. ओके. जे आपण बांधवांनी फॉर्म फिल केलाय तर त्यांचं धन्यवाद. जे पण बांधव फॉर्म फिल करताय तर त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचे. आणि ह्या वेबिनारचा व्हिडिओ काही कारणास्तव तर तुम्हाला लक्षात आला नसेल, तर ह्या वेबिनारचा व्हिडिओ पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये परत आपल्या व्हॉट्सअपला, युट्यूबला, टेलिग्रामला बघायला भेटेल. नक्की तिकडे जाऊन तुम्ही परत एकदा रिपीट चेक करू शकता. ओके, सो मोस्ट वेलकम. जे पण बांधव फॉर्म फिल करताय त्यांनी पटकन फॉर्म फिल करून द्यायचा. पुढच्या 5 मिनिटासाठी आपल्याकडे वेळ आहे. ज्या पण बांधवांनी फॉर्म फिल केला तर त्यांचं धन्यवाद. वेबिनार डिस्कनेक्ट केला तरी चालेल. ओके, वन्स अगेन सर्व बांधवांना आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद आणि हॅपी नाईट वन्स अगेन. थँक्यू.